स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना या कादंबरीचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ आव्हाड, याचबरोबर ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत पाटील यांच्या शुभ हस्ते आणि मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी यांच्या उपस्थितीखाली 8 फेब्रुवारी रोजी फडकुले सभागृह येथे या ठिकाणी पार पडलाय। पाहुयात या संदर्भातचा हा कार्यवृत्तांत सोलापुरातील लोकप्रिय चॅनल अस्मिता विजन या वृत्तवाहिनीवर। डॉक्टर स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना या कादंबरीचा प्रकाशन सोहळा ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांतजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली, ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ आव्हाड, माननीय श्रीकांत पाटील यांच्या शुभ हस्ते, मराठी साहित्य परिषदेचे कार्यवाह पद्माकर कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी फडकुले सभागृह येथे मोठ्या उत्साहात पार पडलाय। पाहुयात याचा कार्यवृत्तांत सोलापुरातील लोकप्रिय अस्मिता विजन न्यूज चॅनलवर। तुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। माझ्या बंधू भगिनी आणि साहित्यिक प्रेमीनो, ही शुभ सायंकाळ एवढ्यासाठी म्हणेन की डॉक्टर स्मिता पाटील आणि प्रमोद पाटील या दोघांनी आपल्यासाठी एक मेजवानी इथं आणलेली। डॉक्टर स्मिता पाटील आणि प्रमोद पाटील ही जोडी जेव्हा जेव्हा भेटते तेव्हा दोघांच्या चेहऱ्यावरती नावाप्रमाणे स्मितहास्य असतं। दोघंही प्रसन्न मुद्रेने आपल्याला भेटत असतात आणि या संवेदनशील जोडप्यांची आणि आजच्या ज्या लेखिका ज्यांच्याबद्दल आपण त्यांच्या पुस्तकातून ज्या माझ्या मान्यवर इथं विचारमंच उपस्थित आहे, त्या प्रत्येकाने अक्षरशः या पुस्तकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला। कसं आहे, मुळामध्ये ऊस गोड असला ना तर त्याच्यातून येणारा रस हा गोड होतो। त्यामुळे हे तुमचं आमचं महत्व आहे असं मी समजत नाही, हे श्रेय मी लेखिकेला देतो। कारण हे तुकोबाने आमच्या म्हटलेलं आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी। इथं विचार शुद्ध आहे, आचार शुद्ध आहे आणि जिथं आचार आणि विचार शुद्ध असतात तिथं ताई तुम्ही उल्लेख केला की 5 अपवाद झाले किंवा आणि भविष्यात आणखीन पुस्तकं येतील, ते सुद्धा शुद्धच असतात आणि हे खरं साहित्यिकाच्या जीवनामध्ये त्याला आनंद देणारे क्षण असतात। या कार्यक्रमासाठी आपण पाहतोय की सभागृहात बसलेले माझे सर्व बंधू वगैरे अत्यंत तन्मयतेने इथं म्हणजे ऐकतात का विचार बघत मला माहित नाही। कारण सायकोलॉजीमध्ये कसं असतं की कधी कधी फिजिकली आपण एका ठिकाणी असतो आणि मनामध्ये कदाचित स्त्रियांच्या घरात पण असतं की 7 वाजले आता भाजीला काय करायचं, मी त्याला काय करायचं असू शकतंय। परंतु मी असं समजतो की इथंच आपल्याला माझे रसिक बांधव आहे, माझ्या रसिक भगिनी आहेत आणि सगळेजण अगदी मनापासून डॉक्टर स्मिता पाटील यांच्या मातीला पंख फुटताना या पुस्तकाला दाद देण्यासाठी उपस्थित आहेत। आमचे स्नेही पद्माकर कुलकर्णी मसापाच्या खास वतीने उपस्थित आहेत। माननीय एकनाथ आव्हाड आपण ऐकलं भरभरून, त्यांनी अतिशय पण सूत्र पकडून या पुस्तकाची मांडणी कशी आहे, पुस्तकाबद्दलचं आपलं मनोगत व्यक्त केलेलं आहे। डॉक्टर माननीय श्रीकांत पाटील, सगळे श्रीकांत जाल झाले, मला वाटतं मॅडम काय केलं आणि मी श्रीकांत बोल अध्यक्षपद बनल्यानंतर मी शक्यतो बऱ्याच वेळेला विचार करतो की घ्यायचं करायचं, पण स्मिता पाटील म्हटलं की हे नाव ऐकलं की पहिल्यांदा मला माझ्या मुलीची आठवण येते। माझी भावाची सुद्धा मुलगी स्मिता आरोग्याला असते, डॉक्टर आहे, अशीच निखळ स्मितहास्य नेहमी असणारी प्रचंड अभ्यासू
आणि कुठल्याही गोष्टीला न्याय देण्याची प्रवृत्ती ही आजकालच्या साहित्यिकामध्ये बऱ्याच वेळा केली. पेशन्स लागतो आणि हा जो पेशन्स असतो तो पेशन्स त्यांच्याकडे आहे. आणि म्हणून मातीला पंख या फुटताना या कादंबरीबद्दल मी आता मला उल्लेख केला की ऊस गोड असला की मग रस येतो. कारण आधी पद्माकर कुलकर्णींनी त्याच्याबद्दल अतिशय व्यवस्थितपणे त्याची मांडणी केली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने मांडणी केली. त्यांची जी स्टाईल आहे, बसापती प्रतिनिधी आहे, घेतो बसापती प्रतिनिधी आहे. पण पद्माकर कुलकर्णी नंतर परत श्रीकांत पाटलांनी त्यातून एवढा रस काढला आहे की आता पुन्हा एकदा त्या ऊसाच्या रसाला ते घालायची पाळी आली. त्यानंतर मग आणखीन आव्हाडांनी त्यातून परत आणखीन रस काढला. आता चौथ्यांदा माझी पाळी की पुन्हा त्यातून रस काढायचा. हरकत नाही, पण मी जसं उल्लेख केला तसं मुळात हे पुस्तक जे आहे हे वाचनीय आहे. एकदा मी वाचलं, मला अर्थ कळला की असं 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 आहे. आपल्याकडे विनोबा म्हणलेलं आहे की पूर्णस्य पूर्ण आदाय, जे पूर्ण चित्र असतं ना ते एका वाचनामध्ये कधीच आपल्याला अवगत होतं. एक रसिक म्हणून एकदा दोनदा तीनदा चारदा जेव्हा वाचतो मग त्यातले बारकावे कळायला लागतात. आम्ही MA इंग्लिश जेव्हा केलं, पहिल्यांदा जेव्हा एखादं पुस्तक अभ्यासाला यायचं, हातात घ्यायचं, वाचायचं, काहीच कळायचं नाही. दुसऱ्यांदा वाचल्यानंतर कुठंतरी एखादी ओळ लक्षात यायची. तिसऱ्यांदा वाचल्यानंतर कळायचं की अरे ही ओळ अशी आहे, ही ओळ अशी आहे, ह्याचा संदर्भ असा आहे. आणि जेव्हा 7-8 वेळेला आपण वाचू मग कळायचं की ही कादंबरी नेमकी काय. आमचा एक मराठी कवी म्हणतो, रम्य ते बघून या मज वेड लागे, गाणे सवेचे होय मग मनात जागे. साहित्याची उर्मी यावं लागते, एक स्फूर्ती यावं लागते, एक प्रेरणा यावं लागते. आणि ही प्रेरणा कुठून मिळते तर ही प्रेरणा आम्हाला समाजातून मिळते. समाज आणि साहित्य याचं एक अचूक नातं आहे. साहित्याला समाजापासून वेगळं करता येत नाही. मुळात जे साहित्य समाजापासून वेगळं असतं ते साहित्यच नाही असं सुद्धा काहींनी म्हटलं नाही. पण अनेक प्रकार आजकाल आहेत, फॅन्टसीचे आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचं साहित्य येतंय. पण तरी सुद्धा मराठी साहित्य जर आपण आढावा घेतला तर तसं खरं पाहायला गेलं तर ज्ञानेश्वरीच आम्हाला पहिल्यांदा आठवते. 1275 मध्ये ज्ञानेश्वरांनी लिहिलेली. त्याच्या आधी ललितचा इतिहास पाकृत मराठीचा आधी 2000 सालापर्यंत आहे. शिलालेख असेल, भाषा असेल. परंतु भाषा मराठीचा जो गोडवा म्हणून जर आपण म्हणू ती आमच्या ज्ञानेश्वरीपासून मला वाटतं रोहिणीस मराठी साहित्यात असं म्हटलं तर वावगं ठरणार आहे. मी हा भाषेचा गोडवा का घेतला कारण पंख मातीला फुटताना या पुस्तकातील प्रत्येक ओळ, प्रत्येक एक चॅप्टर ज्याला आपण म्हणू ती कविता येते. ते साहित्य जरी असलं तर ती कविता आहे. कारण त्यांना सुचत गेलेली ती कविता आहे. गौरीचं ते आत्मकथन आहे. गौरीच्या अवतीभोवती फिरणारे 40 पात्र आहेत. पण हे 40-50 पात्रांचं सुद्धा प्रत्येक नामोल्लेख जो आहे त्या नामोल्लेखातून आम्हाला लगेच लक्षात येते की गौरीचं तिचं नातं काय, भावड्या काय, तायडी काय म्हटलं की पटकन आम्हाला नातं त्याचं कळून जातं. म्हणजे ही माझी बहीण असं लिहायची गरज नाही. मराठी भाषेतली ही फार चपकल भूमिका आहे आणि त्याला ग्रामीण ढंग देऊन. आणि मी म्हटलं की ही कविता काय आहे कारण मुळात कवितेची व्याख्या अशी आहे, वर्ड्सवर्थनी केली की पोएट इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. पोएट इज द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स. तुमच्या मनामध्ये एखादा विचार प्रचंड आतून जागृत तुम्हाला करत असतो वतले साहेब, ती खरी कविता अचानक येते. मग ही कविता काय आहे कारण त्यांच्या गौरीबद्दलची जी भूमिका आहे, गौरी या पात्राबद्दलची त्यांची भूमिका आहे, ती भूमिका प्रत्येक पानामध्ये दिसून येते आपल्याला. हे संपूर्ण कथानक माझ्या रसिकांसाठी मी सांगू शकतो की गौरी या पात्रामध्ये फिरत असताना मला आठवतं ते बालक पालक पिक्चर 2013 मध्ये आला होता. मला वाटतं आमचे ऋतिक देशमुख बरोबर, तर दोघांनी ती पुस्तक ॲडोलसन्स मुलांच्या संभ्रमावस्था कशी निर्माण होते
आणि सेक्स एज्युकेशन बद्दलचा तो पिक्चर होता. त्या सई तामणकरनी काम केलं होतं. म्हणजे तरुण पण नाही, वयात आलेले मुलं आहेत, नेमकं त्यांचे व्यथा आणि अडचणी हा त्या अँगलचं पुस्तक होतं. पण ही स्त्रियांबद्दलची आपल्या देशातली जी परिस्थिती आहे त्याच्याबद्दल संपूर्ण सावित्रीबाई फुलेंपासून आपण जो इतिहास पाहतो की पहिली स्त्री शिक्षिका आणि त्या अनुषंगानं झालेले महाराष्ट्रातील असेल, देशभरातील असेल विचार, मग राजाराम मोहन राय पासूनचे सतीबंदीचा कायदा, त्याच्याबद्दलची सर्व माहिती जर आपण घेतली तर मग या पुस्तकाचं आपल्याला लक्षात येतं की ही लेखिका अत्यंत जिव्हाळ्यानं हा विषय हाताळते, अत्यंत प्रेमानं हा विषय हाताळते आणि हृदयातून हे शब्द आलेले आहेत म्हणून ही कविता आहे असं मी मानतो. हे शब्द हृदयातून आलेले आहेत. हे काही उगी बरोबर काहीतरी लिहायचं म्हणून आम्ही पण खूप लिहितो, पण नंतर लक्षात येते की अरे हे बरोबर नाही, फाडून फेकून देतो. कारण साहित्य म्हणल्यानंतर जेव्हा तुम्ही साहित्याची व्याख्या बघता तेव्हा ते सहेतू असलं पाहिजे, त्यात काही हेतू असला पाहिजे. ते जर काळजातून आलेले आहे, आईचे शब्द आहेत, आईचे बोल आहेत, भारतीय संस्कृती, स्त्रियांवर होणारे छोटे मोठे अत्याचार, या सगळ्या गोष्टीचा परामर्श आलाय, म्हणींचा उल्लेख केला गेला आणि लेखिकेनं त्याच्यामध्ये काही विनोद सुद्धा चांगले सांगितलेले. म्हणजे छोटे मोठे विनोदाच्या माध्यमातून या पुस्तकामध्ये एक मिश्रण आहे. आणि हे मिश्रण कसं आहे, म्हणी आहेत, महिलांचं बोलणं आहे, ते अगदी ग्रामीण ढंगामध्ये आणि आपण सर्वसामान्य घरामध्ये ऐकतो. पूर्वी मी लहान असताना जे ऐकत होतो ते वाचलं तर मला लक्षात आलं की अरे हे तर आपण पण लहानपणी ऐकलेलं आहे. आजीचं बोलणं, मावशीचं बोलणं, बहिणींचं चोरून बोलणं आणि घरामध्ये अरे ती तिथं बसली आपण जरा मागा जाऊन बोलू आणि मग तरी आपल्याला कानावर पडेल असं बोलणं परत ते वेगळं असतं, ते सासूचं बोलणं असतं. म्हणजे ह्या इतक्या बारकावेली गोष्टी सूक्ष्मपणे त्यांनी मांडलेल्या आहेत. हे सविस्तर मांडता आलं असतं, पण कदाचित मागा एकाने आमच्या इथे उल्लेख केला की कादंबरी फार मोठी होण्यापेक्षा नेमका हातोडा कुठं मारायचा आहे तिथं या लेखिकेला ते साध्य झालेलं आहे आणि म्हणून हे पुस्तक अभ्यासाला ठेवण्यासाठी योग्य आहे असं माझं साहित्य म्हणणं. या पुस्तकातले बारकावे मी इथं नमूद का करणार नाही, कारण पुस्तक सांगितलं आत्ताच कोणीतरी की इथं 100 रुपयाला आहे, बरोबर आहे ना, का स्वस्त आहे? आज 109चं 100 रुपयाला आज आहे. मला वाटतं जाताना आपण ते पुस्तक घेऊन गेलं पाहिजे. आपली भारतीय स्त्रियांची संस्कृती कशी आहे बघा, पोराला शेतात काम करायचं आहे, त्याला शिकून मोठा करायचा आहे, मुलीला काय करायचं आहे, तिला दूध कशाला पाहिजे, ते दूध फक्त पोराला द्या. इतके छोटे मोठे किस्से या पुस्तकामध्ये आहेत की हे पुस्तक एका वाचनामध्ये शिवाजीराव हे शक्य नाही. तुम्हाला 2दा 3दा वाचलं तर ग्रामीण संस्कृतीचा तुम्हाला अर्थ कळेल, ग्रामीण कुटुंब अर्थव्यवस्था कशी चालते ते तुम्हाला कळेल. आणि एक सरकारी अधिकारी म्हणून सहकार खात्यामध्ये मी 30 वर्षे काम केल्यानंतर मी सातत्यानं बघितलं की कांद्याचा वांदा हा विषय आज सुद्धा मिटलेला नाही. कारण याच महिन्यात मी कांद्याचे जवळजवळ 2 वेळा वाटवले पोते मार्केट जसं तसं वर्णन केलंय. मला आश्चर्य वाटलं की हे शेती करता काय करता काय शेती तुम्ही, कारण कांद्याचं परफेक्ट वर्णन केलंय. बाजारात पट्टी कुठं तरी म्हणजे पिकवायला खर्च ₹1,00,000 आणि येणार मात्र 10,000 आणि 20,000 रुपये. ह्या छोट्या मोठ्या गोष्टीतून लेखिकेचं जो समाजाच्या मध्ये आजूबाजूला काय चाललं आहे तो आपला समाज असतो. मी म्हणजे समाज नाही, मी आणि इतर माझं संपूर्ण शहर, माझं गाव हा सगळा समाज आहे. आणि साहित्याची व्याख्या म्हणून अशी केलेली आहे की लिटरेचर इज द क्विंटेन्सेन्स ऑफ सोसायटी. समाजाचं सार जे असतं ते लिटरेचर असतं, समाजाचं सार जे असतं ते साहित्य असतं. आणि म्हणून आम्ही सिनेमा पाहतो, नाटक पाहतो, कादंबरी पाहतो, ह्या सगळ्या समाजामधून आलेल्या गोष्टी आहेत. ते वेगळ्या पद्धतीने मांडलेल्या असतात कारण आमच्या काळाला त्यांनी ठाव घ्यावं म्हणून. तीच भूमिका या ठिकाणी लेखिकेने या कादंबरीच्या माध्यमातून मान्यवरांच्या मी मनोगत बघितलं, ब्लॉग बघितलं. शोभणे साहेब आमच्या परिवाराचे जवळचे मित्र आहेत. तर असं लक्षात येतं की लेखिकेमध्ये असलेली जी पोटेन्शियलिटी आहे, ज्याला आपण म्हणतो की त्या लेखिकेच्याकडं विचार करण्याची, भविष्याचा वेध येण्याची जी ताकद आहे, तर ते लवकरच मराठी साहित्यामध्ये, मराठी साहित्याच्या कवयित्री झाल्या,
ललित लेखन झालं, आता कादंबरी झाली. कदाचित आणखीन मोठी कादंबरी त्यांच्याकडून भविष्यामध्ये सेवा करण्याशिवाय राहणार नाही. कारण संवेदनशीलता त्यांच्याला, साहित्यिकाकडं कवयित्रीकडं संवेदनशीलता असल्याशिवाय साहित्य निर्मिती होत नाही. आम्हाला काहीतरी टोचतं आणि ते टोचल्यानंतर मग त्याची निर्मिती होते. मग कुणी अपमान करतं, कुणी धक्का देतं. सरोजिनी नायडूला ग्रामीण भागामध्ये जेव्हा ती शाळेत शिकवत होती तेव्हा शिक्षकांनी म्हटलं होतं की तुम्ही मराठी पोरे अशाच लई काय म्हणता, तुम्हाला भाषेचं ज्ञानच नाही. आणि नंतर त्यांनी महाराष्ट्रामध्ये नाही संपूर्ण देशामध्ये क्रांती घडवून आणली. दख्खनची नायटिंगेल ऑफ इंडिया असं म्हटलं आहे. अमृता प्रीतमचा इतिहास असाच आहे. ज्ञानपीठ पारितोषिक विजेते आहेत, साहित्य अकादमी त्यांना पुरस्कार मिळाले. प्रचंड मोठं नाव साहित्य क्षेत्रामध्ये जगामध्ये त्यांचं आहे. आपण पाहतो की स्त्रीवादी साहित्यिक म्हणून एक वेगळा वर्ग मध्यंतरी अनेक चर्चा झाल्या. परंतु मी स्वतः असं मानतो की स्त्रियांचं साहित्य आणि पुरुषांचं साहित्य हे असं काही फार वेगळं असत नाही. शेवटी भावभावना हे सगळ्या त्या त्या अँगलने आलेले असतात. आणि म्हणून या पुस्तकामध्ये आपण पाहत असताना आपल्या लक्षात येतं की आई आणि मी या दोघींचा जो संवाद आहे त्या चॅप्टरमध्ये अगदी सहज, साधा, सोप्या, सरळ भाषेमध्ये आलेला आहे. कुठंही भाषेची त्या ठिकाणी काठिण्यता न समजेल अशी भाषा कुठंच नाही आहे. म्हणजे काही एखादं वाक्य आहे की कळत नाही. कविता सुद्धा तशीच आहे. अनेक कविता त्यामध्ये आलेल्या आहेत, अनेक विनोद त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि या सगळ्यामध्ये आपण पाहतो की जी घटना सगळ्यात शेवटी आपण म्हणजे बारीक सारीक गोष्टी याच्यामध्ये आहेत. आत्महत्याचा विचार आणि आत्महत्येतून परावृत्त होणं ही हा जो प्रसंग आहे गौरीच्या जीवनातला तो ठाव चुकवणार आहे तुमचा आमचा. तुम्ही म्हटलं की असं कसं काय? कारण मी बघतो की आपण दररोज पाहतोय. मागच्या 10-20 वर्षामध्ये मध्यंतरी या विषयावरती मी एका गणपती उत्सवात बोललो होतो की मुलगा आत्महत्या करतो पण ते आईबापाचे काय हाल होतं. आमचे IAS ऑफिसर मंत्रालयातले वयस्कर मुलांनी बंदर उडी मारली मुंबईला. दररोज पाहतोय. काल एका 7वीतला मुलगा बंदूक घेऊन गोळ्या मारून देतो. त्याला आपत्ती मला नाही, कदाचित काही घटना असू शकेल, पण असे प्रचंड घटना घडत असतात. लेखिकेनं हा जो मनाचा किंवा हिंदीमध्ये म्हणतो कशमकश, कशमकश म्हणजे एकदम लोकांना लक्षात येतं. कधी कधी मराठी योग्य हे होत नाही, पण मराठी भाषा सुद्धा तेवढीच समृद्ध आहे. परंतु हा जो मनातलं जे द्वंद्व आहे ते द्वंद्व या लेखिकेने अत्यंत सुंदर मांडलेलं आहे आणि शॉर्टकटमध्ये हे केलेलं आहे त्याला. आणि नंतर एक मात्र आहे की हे सगळं घडत असताना जे सावित्रीबाई फुलेंनी आम्ही खऱ्या अर्थानं या देशामध्ये क्रांती केली तशा पद्धतीने या पुस्तकाच्या माध्यमातून, गौरीच्या माध्यमातून त्यांनी जो संदेश दिलाय तो स्पष्ट आहे की मला शिकू द्या, मला शिकू द्या. आणि शिकण्याची धडपड, शिकण्याची तन्मयता, शाळेत येणारे प्रसंग, शाळेत लक्ष्मीचं लग्न झाल्यानंतर जाताना टवाळक्यांचा होणारा त्रास अतिशय बारकाईने मांडलेला आहे. हे पुस्तक दिसायला छोटं आहे परंतु अर्थपूर्ण आहे. आम्ही म्हणतो एक तरी ओवी अनुभवावी, तसं या पुस्तकातून कुठलंही पान कसं जरी मधून मी बघितलं, प्रत्येक वेळेला मी संदर्भ घेत असताना वेगवेगळा संदर्भ मिळत गेला. ही साधी गोष्ट नाही आहे, हे साहित्यिकाला साधता आलं पाहिजे. आणि म्हणून या पुस्तकाचं जे साहित्यिक मूल्य आहे हे साहित्यिक मूल्य माझ्या दृष्टिकोनातून स्मिताताई अतिशय उत्कृष्ट असतं. कारण हे साहित्यिक मूल्य का उत्कृष्ट आहे? हे पालकांना शिक्षण देणारं पुस्तक आहे, हे मुलांना शिक्षण देणारं पुस्तक आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून सोलापुरी साहित्य परंपरा सुद्धा आमची समृद्ध होणार आहे. सोलापूर जिल्हा असं म्हणतो, तुम्ही मोहच्या असला तरी सोलापूरच्या, सोलापूरला फार मोठी साहित्य परंपरा आहे. कवी कुंज विहारींच्या माध्यमातून असेल, आमचे डॉक्टर विमा कुलकर्णी असतील, फडकुले सर असतील, आमचे बखरकार रवी सरदेशमुख असतील, आणि आत्ताची जी पिढी सगळी बसली आहे या हॉलमध्ये, म्हणून मी हा उल्लेख केला.
हे सगळे आमचे गोविंद काळे, पद्माकर कुलकर्णीपासून आता हे सगळे साहित्याचे 15 शाखा जिल्ह्यामध्ये आहेत. मारुती कटक तरुण बसलेत, जे गेले आमचे तरुण साहित्यिक आमचे सगळ्यात तरुण तेच आहेत आता. त्यामुळे अशा सोलापूरमध्ये फार मोठी साहित्य परंपरा या शहरामध्ये जिल्ह्यामध्ये आहे. मग कवितेच्या माध्यमातून आहे, कादंबरीच्या माध्यमातून. पुजारी साहेब तुम्ही शांत बसला होता, कारण ते सुद्धा आमच्याकडं चांगलं त्यांच्याकडे लिखाण आणि साहित्यिक म्हणून सोलापूरमध्ये त्यांचा परिचय आहे. प्रत्येकाचा नामोल्लेख करणं इथे काही शक्य नाही, कारण माझ्या नजरेमध्ये जे आहे ते मी बघतोय. पण भद्रभाव साहित्य मंडळाच्या माध्यमातून स्मिता पाटलेंना आम्ही पुरस्कार दिला होता आणि जवळपास 250 पुरस्कार तरी मला आठवतं की 20-25 वर्षामध्ये आम्ही दिलेले. हे दिल्यामुळं मला माहिती आहे की साहित्यिक परंपरा किती उज्ज्वल आहे. आणि या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही एक चांगल्या पद्धतीने नुसतं बाल साहित्य म्हणून नुसतं काहीतरी असं नाही आहे याच्यामध्ये. ह्याचं मूल्य ताई बाल साहित्य बाल कादंबरीपेक्षा फार वरच्या लेवलला आहे. फक्त तुम्ही पात्र निवडताना ॲडव्हान्स पात्र निवडलंय म्हणून कदाचित त्याला हे झालं असतंय. हेच आना केलेली आमच्या लिओ टॉलर्ससारखी ही जरी एक तरुण स्त्री असली असती 24-25ची आणि तिची व्यथा जरी असली असती तर ही कादंबरी कदाचित वेगळ्या पातळीवरती गेली असते. बरोबर नाही पाहिजे साहेब? फक्त पात्र शाळेत शिकायची जिद्द उर्मी थांबलंय. पट फार मोठा आहे, कारण स्त्री जीवनाचा पट हा फक्त 12वी नंतर शिक्षणाला गेलं इथं थांबत नाही. त्याच्यानंतर सुद्धा अनेक कॉलेजमध्ये अपेक्षा आहेत, त्याच्यानंतर महाविद्यालय आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं समाज जीवन. आणि म्हणून समाज जीवनापर्यंत हा जर पट नेला तर ही कादंबरी आमच्या लिओ टॉलस्टॉयसारखी सुद्धा अण्णा केलेल्या कादंबरीच केली. मराठी साहित्य हे समृद्ध आहे, पण मराठी साहित्याच्या कादंबरीला अगदी अलीकडपासून म्हणजे 1857 असेल किंवा 1903 सालचा कानेटकरांची जी रंगराव या नावाची पहिली कादंबरी होती आणि यमुना पर्यटन नावाचं एक मला वाटतं आमचे बाबा पदवशी त्यांनी पारशी होते पण त्यांनी लिहिलं होतं. परंतु तरीसुद्धा मराठी कादंबऱ्याच्या या ह्याच्यामध्ये तुमची ही अंकुर आहे, ही सुरुवात आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे जर बीज शुद्ध असेल तर पुढं ते वृक्ष पोपायला वेळ लागणार नाही. या ठिकाणी मी एवढंच म्हणेन की कवी पुष्पागृहाचं म्हणून हे ओळ्यात बहुतेक आकाश पण हटता हटत नाही, आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश पण हटता हटत नाही, माती पण मिटता मिटत नाही. आकाश मातीच्या संघर्षात, आकाश मातीच्या संघर्षात माझ्या जखमांचे देणे फिटता फिटत नाही, माझ्या जखमांचे देणे फिटता फिटत नाही. या कादंबरीला बसणाऱ्या चपकळ ओळी आहे की गौरी माझी जी नायिका आहे तिचा हा संघर्ष आहे, इतका प्रचंड मोठा संघर्ष आहे. घरात संघर्ष आहे, शाळेत संघर्ष आहे, शाळेतून रस्त्यावर जाताना सुद्धा तिचा संघर्ष आहे. प्रत्येक ठिकाणी संघर्ष आहे. मैत्रिणीत लग्न झालं, शाळेत जाताना तिला मैत्रीण नाही, रस्त्यावरचे टवाळक्या करतात, तिथं संघर्ष आहे. आणि आजीचं बोलणं हे बोलणं ते काही टिपिकल जरी आमच्या कौटुंबिक परिस्थितीचा भाग असला पण तो संघर्ष तिच्या मनात चालू आहे. तिला पटत नाही गंगूचं बोलणं, ती अनेक वेळा म्हणून दाखवते. ती गंगूत त्याचा राग आला पण ती गप असते, कारण काही पर्यायच नाही, पुष्कळ दावी असते लहानपणी बऱ्याच वेळेला. तर अशा या आकाश मातीच्या संघर्षात माझ्या जखमांचे देणे फिटता फिटत नाही. मला वाटतं स्मिताताई ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्ही साहित्य विषयामध्ये तुमचा एक नवीन मानदंड निर्माण केलेला आहे. मराठी साहित्याबद्दल, मराठी साहित्य, हिस्ट्री, इतिहास, अभ्यास याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपल्याला खूप वेळ म्हणजे लागेल. काही ना प्रकारे ना त्या पालकांना गळ घातली जाते, त्यांना म्हणवलं वंशाला दिवा हवा. आम्ही कोल्हापूरकर असं म्हणतो की वंशाला दिवा हवा आणि म्हातारपणी चप्पल खावा. ही कोल्हापूरची भाषा आहे आमची. लेक जितकी आई बापाला जपते, लेक जितकी तितका मुलगा करतोच असं नाही. तो तुम्ही साने गुरुजी किंवा जे ग्रंथपूजन केलं, खरंच एक आदर्शाचा वास्तुपाठ या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला बघायला मिळाला की इथं ज्ञानेश्वरीचं ग्रंथपूजन केलं. हा पुरुष होता पण आम्ही ज्ञानेश्वर माऊली म्हणतो. त्या दिंडीमध्ये सुद्धा लोक एकमेकांना माऊली म्हणून हात मारतात. त्यांचे निर्णय आम्ही घेतो.
तर कितवीपर्यंत शहाणी आहे, सहलीला जायला हट्ट करते आणि किती ती हजर जबाबदारी आहे किंवा तिला परिस्थितीची किती जाणीव आहे ते आपल्या वडिलांना म्हणते की नाही मी कोकण बघणार नाही, मला मळमळतं, मला एसटी लागते, मला नाही जायचं. कारण वडील मला नक्की आठवत नाही कशाला कादंबरी म्हणायचं एकनाथ सर. तर कदंब नावाचं झाड आहे. पूर्वीच्या काळी त्याची साल काढून ती चेचून त्याचा रस काढून तो वस्त्रगाळ करायचे आणि वस्त्रगाळ करून तो रस प्राशन केल्यानंतर ज्या प्रकारची तंद्री येते तशी तंद्री निर्माण करणारा साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी. आणि ती तंद्री मातेला पंख फुटताना वाचताना तुम्हा लोकांना आल्याशिवाय राहणार नाही, म्हणून ही कादंबरी तुम्ही आवर्जून वाचा. दुसरं जे पुस्तक आहे फार कमी कवींना म्हणतो मी, कारण परिसंवादातच कुलकर्णी सर विषय होता उस्मानाबादला की भरमसाठ वाढणारी मराठी कविता, मराठी कवितेचं बाळसाहेब सूज आहे. इतकी कविता रोज किमान 2-3 कविता संग्रह प्रकाशित होतात. आणि मग अपवादात्मक असं जे अक्षर साहित्य असतं त्या अक्षर साहित्याला द्वितीय आवृत्तीचं वरदान असतं. त्या साहित्याला द्वितीय आवृत्तीचं भाग्य मिळतं. डझनभर पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ही लिपी कोणालाही गिरवता येत नाही. तिथं त्या पाहिजे जातीचे गाभाळ्याचे काम नाही. काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमताम व्यसनेनच मूर्खाणाम निद्रया कलहे नवा. त्या पाठीमागं त्यांची तपश्चर्या आहे, त्यांची शब्द साधन आहे, अक्षर साहित्य आहे ज्याला वेळ नाही. वेळ तो वृद्धी मायाती क्षय मायाती संचया अपूर्वा कोपी कोशोयम विद्यते तव भारती. हा सरस्वतीचा कोश त्याचं वरदान त्यांना मिळालेलं आहे. व्यवहारातला कोश, बँक बॅलन्स. मी आज 50,000 रुपये काढले, 50,000 कमी झाला. हे पुस्तक मी एकदा वाचलं, दुसऱ्यांदा वाचलं, तिसऱ्यांदा वाचलं, माझ्या ज्ञानात भर पडत गेली. सरस्वतीचा कोश हा खर्च केला की वाढतो आणि साठवला की संपतो. व्यवहारातला कोश हा खर्च केला की संपतो आणि साठवला की वाढतो. आणि म्हणून सरस्वतीचं सुद्धा आपण प्रतिमा पूजन करतो. ही जी लिपी आहे मुक्त छंदातल्या कविता आहे त्यावरती मी लिहिलेलं आहे मॅडम पूर्वी. काही मोजकेच कवी त्यांची कविता ज्याची वाचक तद्रूप होतो, तन्मय होतो. कुठून येते मला कळेना उदासीनता ही हृदयाला, किंवा अहो जग बदलले आता सारे पुढे गेले, विसरा तो जुना घोष रकुमाई वर बापा आता ओटावर लारी लप्पा लारी लप्पा, असे एखादाच कवी लिहितो. जोडायचं आणि बांधकामावर विटा ठेवाव्या तशा कविता करायची भरमसाठ कविता आज होते आहे. कवीला कविता करायला विषयाचं बंधन नसतं, म्हणून आपण वाटेल ते लिहू नये. दरवळलेला आहे. भरगच्च भरलेलं सभागृह याचा उल्लेख आपण आवर्जून या ठिकाणी केला. खरं तर ही प्रेमाची पोचपावती आहे डॉक्टर स्मिता पाटील आणि डॉक्टर प्रमोद पाटील गौरा. आणि आपल्या सर्वांना गौराबद्दलची उत्सुकता असेल, पण ती उत्सुकता तुमची आजच या ठिकाणी संपेल, कारण आज या प्रकाशनाच्या निमित्तानं 100 रुपयामध्ये सवलतीमध्ये हे आणि या पुस्तकाचं प्रकाशन कुणी केलं हे जर आपण पाहिलं तर आपल्या सर्वांना सुद्धा अभिमान वाटेल की महाराष्ट्रामधल्या नामवंत साहित्यिकांची पुस्तकं ज्यांनी प्रकाशित केलेली आहेत. दिलीपराज प्रकाशन, शनिवार पेठ, पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे आणि हा आपल्यासाठी गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. एकदा दिलीपराज प्रकाशनासाठी सुद्धा आपण या ठिकाणी आपल्या या
साहित्यिकाला संधी दिली त्याबद्दल त्यांचं सुद्धा या ठिकाणी आपण कौतुक करूया. गौराबद्दल मला एक 2 ओळी आठवतात की गौरा संघर्ष करत कशी यशस्वी होती तिची ही यशोगाथा आहे. एक शायर ने बहुत खूब कहा है कि पंख ही काफी नहीं है आसमान के लिए, पंख ही काफी नहीं है आसमान के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ान के लिए, हौसला भी चाहिए ऊंची उड़ान के लिए. आणि हा हौसला, हा उत्साह, हा तुम्ही आम्ही अशा गौरासारख्या असणाऱ्या समाजातल्या मुलींना या ठिकाणी द्यायचा आहे. यानंतर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय श्री एकनाथजी आव्हाड सर यांना मी विनंती करतोय की या प्रकाशनाच्या निमित्तानं आपण ही आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. साहित्य अकादमी पुरस्कार विजेते ज्येष्ठ बाल साहित्यिक सन्माननीय तरी सर्वांना सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार करतो. आजच्या डॉक्टर स्मिताताई पाटील लिखित मातीला पंख फुटताना आणि नाही गिरवता येत कुठलीच लिपी या कविता संग्रहाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन प्रसंगी आपण सगळे इथे एकत्रित आलेलो आहोत. आणि हा प्रकाशन सोहळा एक कौटुंबिक सोहळा होऊन गेलेला आहे की जो हृदय सोहळा आपण म्हणता येईल असा सोहळा संपन्न होतोय. मी म्हणतो अजून लोक येतील आणि इथे खुर्च्या वाढत जातील आणि त्याच्यानंतर मग आणखी कुठे बसतील लोक, हा प्रश्न मला पडला की आता म्हटलं या व्यासपीठावर सुद्धा एक भारतीय बैठक होईल की काय. तर किती मोठी आनंदाची गोष्ट आहे. मुंबईला अनेक प्रकाशन सोहळ्याला मी जातो, 25 माणसं जमवणं सुद्धा कठीण होऊन जातं. पण डॉक्टर स्मिता पाटील आणि त्यांचे पती डॉक्टर प्रमोद पाटील आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा स्नेहपरिवार इतका मोठा आहे की ही खरी श्रीमंती आहे. मला हे सगळं वातावरण पाहिलं आणि ह्या प्रसंगी व्यासपीठावर किती माझे परममित्र श्रीकांत पाटील सर आहे, ज्यांनी आम्ही बालभारतीची एक पाठ्यपुस्तकांची मालिका एकत्रितपणे संपादित केली, ते आमचे पद्माकर कुलकर्णी सर आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्यांना अनेक वर्ष मी त्यांच्या कामाबद्दल ऐकून होतो, त्यांना आज भेटण्याचा या निमित्ताने योग आला. मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांत मोरे सर आहेत. शिवाय दोघं पती पत्नी आहेत आणि त्यांच्या 2 मुली, मला वाटतं ह्या मुली आहेत ना मॅडम तुमच्या, की आलेल्या लोकांचं इतकं हृदय अगदी अगत्यपूर्ण स्वागत करतायत. आणि विशेष म्हणजे किती स्मिताताई भाग्यवान आहे की आई आहे, सासूबाई आहेत. जरा एकदा त्या सगळ्या परिवारांचा आपण जोरदार टाळ्या वाजवूया. जशी व्यासपीठावर दिग्गज मंडळी आहे तशी व्यासपीठासमोर दिग्गज मंडळी आहेत. कितीतरी आमचे भोसले सर आहेत, शिंदे सर आहेत, अर्जुन वटकर सर आहेत, किती जणांची नावं घ्यावी. आमच्या मीरा शेंडगे मॅडम आहेत की ज्यांनी माझी सगळी बालकवितांची पुस्तकं मागवली. आणि सर मला तुमच्या पुस्तकांवर एक छानसा महाराष्ट्रभर आपण ज्याचा असा कार्यक्रम करता येईल असा एक कार्यक्रम करायचा आहे. अशी सगळी मंडळी जी साहित्याची सेवा करणारी आहेत, साहित्यात रममाण होणारी आहेत आणि साहित्याच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचणारी आहेत. मला कवी अनिलांच्या कवितांच्या ओळी आठवतात की माझे सखेनी सोबती कोणी येथे कोणी तेथे अशी अवस्था झालेली आहे. हे सगळं वातावरण इतकं भारावल्यासारखं आहे ना. मला एक छोटासा प्रसंग सांगायचा आहे. याच्यामध्ये खूप शाळेचे प्रसंग आलेले आहेत. मातीला पंख फुटताना याच्यामध्ये तर एक शाळेचाच प्रसंगाने मी सुरुवात करतो संवादाला की एक 10वीचा वर्ग असतो आणि बोर्डाचं प्रवेशपत्र ते शिक्षक मुलांना वाटत असतात. कारण 8 दिवसावर बोर्डाची परीक्षा आलेली असते आणि मुलांना ते प्रवेशपत्र मिळून सुट्टी मिळणार असते परीक्षेसाठी आणि ती मुलं 8 दिवसानंतर परीक्षेला सामील होणार असतात. आणि अशा प्रवेशपत्र वाटल्यानंतर गौरा नावाची एक मुलगी दारात उभी असते, कुणाचंच लक्ष नसतं आणि सर म्हणतात मुलांना मला तुमची एक परीक्षा घ्यायची आहे रे. आता परीक्षा म्हटल्यावर अनेक मुलं जरा अचानक परीक्षा, आता तर फक्त बोर्डाची परीक्षा आहे असं त्यांच्या मनात आलं. आता सर कोणती परीक्षा घेतील अशी उत्सुकता त्यांच्या मनात निर्माण झाली आणि सरांनी एक नकाशा गुंडाळलेला उलगडून दाखवला. तर मित्रांनो तो भारत देशाचा नकाशा होता. मुलांना वाटलं या नकाशावर परीक्षा म्हणजे एखादं राज्य विचारतील, एखादी राज्याची राजधानी विचारतील. सरांनी ताठ नकाशा मुलांसमोर धरला. तेवढ्यात ती गौरा दारातून म्हणाली, सर वर्गात येऊ. सरांनी गौराला बसून घेतलं, पुन्हा परीक्षेचं आवाहन केलं. मित्रांनो कोणती परीक्षा घेतली असेल तर सरांनी त्या नकाशाचे तुकडे केले आणि म्हणाले गटागटाने या आणि हा देशाचा नकाशा मला जोडून दाखवा. हुशार मुलांचा गट पुढे सरसावला. ते नकाशाचे तुकडे घेतले, तो नकाशा जोडण्याचा प्रयत्न केला पण त्या हुशार मुलांना देशाचा नकाशा तंतोतंत जोडता येईना. दुसरा गट आला, त्यांनाही नकाशा जोडता आला नाही. आणि असं करता करता दारातून उशिरा आलेली गौरा
मुलांना म्हणाली मी प्रयत्न करून पाहू का? गौरा म्हणाली नाही, द्या रे ते नकाशाचे तुकडे माझ्याकडे, मी जोडून दाखवते. ती म्हणाली मी प्रयत्न करून पाहू का? मित्रांनो, असं म्हणतात प्रयत्नामध्ये खूप मोठी ताकद असते. अशक्य गोष्ट आपण शक्य करून दाखवू शकतो. जे मातीला पंख फुटताना हे वाचताना तुमच्या लक्षात येईल. ती म्हणाली मला एकदा संधी तर द्या. असं म्हणतात की नशीब आपलं दार एकदा तरी ठोठावून जातं. नशीब आपलं दार एकदा तरी ठोठावून जातं. आत येऊन प्रयत्न पाहून यशाचं माप ठरवून जातं. ती म्हणाली मला एकदा संधी तर द्या. त्या हुशार मुलांनी नकाशाचे तुकडे गौराकडे दिले आणि म्हणाले कसा जोडतोयस तू, बघतो आम्ही नकाशा. मुलांनो, मंडळी, ती मुलांना म्हणाली की मी प्रयत्न करून पाहते. आणि तिने एक एक नकाशाचा तुकडा जोडायला सुरुवात केली. आणि गौराने जे काम हाती घेतलं होतं ते मनापासून केलं, जीव ओतून केलं. आणि त्यामुळे तिने देशाचा नकाशा तंतोतंत जोडला. कुठेही कसलीही छोटीशी सुद्धा चूक नाही. सगळ्या मुलांना आश्चर्य वाटलं. सगळ्या मुलांच्या ओठावर एकच प्रश्न, गौरा तू नकाशा कसा काय जोडलास ग? गौरा तू नकाशा कसा काय जोडलास ग? त्यावेळी गौराने जे काही उत्तर दिलं ते तुम्ही आम्ही सर्वांनीच हृदयाच्या कप्प्यात जपून ठेवण्यासारखं उत्तर दिलं. गौरा म्हणाली मी जेव्हा दारातून येत होते तर नकाशाची मागची बाजू दिसली मला. नकाशाच्या मागच्या बाजूवर एका माणसाचं चित्र होतं. मी काय केलं, नकाशाच्या मागच्या बाजूचा माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. माणूस जोडला, देश आपोआप जोडला गेला. मला वाटतं स्मिताताईंचं मातीला पंख फुटताना हे पुस्तक माणूस जोडण्याचं अतिशय सुंदर काम करणार आहे. आणि मला वाटतं ह्या माणूस जोडण्याच्या कामात आपण बघा या पुस्तकाच्या माध्यमातून किती जण एकत्र आलेलो आहोत. हे पुस्तक जेव्हा अनेक मुलींपर्यंत पोहोचेल, ज्या 13 ते 19 वर्षाच्या वयातल्या आहेत, ज्या लग्नाच्या उंबरठ्यावर आपण त्यांच्या कुटुंबातले लोक प्रयत्न करतायत, त्या मुलींना शिकायचं आहे. पण शिक्षणात अनेक अडचणी आहेत. अशा मुली जिद्दीने कशा उभ्या राहतील असं प्रेरणा देणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक जेव्हा मी वाचलं त्या पुस्तकातल्या अनेक वैशिष्ट्य मला जाणवली. एक म्हणजे बोलीभाषेचा गोडवा अतिशय रसाळ आहे, जो आमच्या मित्र कुलकर्णी सरांनी सुद्धा उलगडून दाखवला. अरे इतक्या बोलीभाषेच्या म्हणी आहे. मी म्हटलं किती म्हणी असतील, म्हणून ना मी त्याची यादी करायला घेतली. बघा, अंगी नाही करणी आणि मला म्हणत तरणी, देवाला द्यायला आणि पदर नाही घ्यायला, साप म्हणू नये धाकला आणि नवरा म्हणू नये आपला, शिकलेली आई घराला पुढे नेई. अशा म्हणी, चांगली सुवचनं यांनी हे पुस्तक 122 पानांचं झालेलं आहे. मला वाटतं म्हणींचा अर्थच असा आहे की बरंच काही सांगायचं ते एका ओळीतून आपल्याला सांगता येतं. त्यामुळे हे 220 पानांचं पुस्तक 122 पानांमध्ये त्यांनी व्यापलेलं आहे. म्हणजे कुठे फापट पसारा नाही. जे काही मला सांगायचं ते 2 ओळींमधून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इतकं रसाळ आणि तितकंच हृदयाला हात घालणारे पुस्तक आहे. तुम्ही हे पुस्तक जेव्हा वाचायला जाताना ती गौरा तुमच्याशी संवाद साधते, हितगुज करते. आणि ते हितगुज इतकं हृदय आहे, इतकं विलोभनीय आहे. ते हळूहळू कथेची जशी या पुस्तकाची पानं आपण पलटत जातो तसतशी ती गौरा आपल्या हृदयापर्यंत येऊन पोहोचते. ते वातावरण चलचित्रासारखं आपल्या दृष्टीसमोर फिरत राहतं. तसं काय आपण एखादा सिनेमा पाहतोय आणि ते सगळ्या घटना घडत जात आहेत, पुढे सरकतायत. इतकी ताकद या कुमार कादंबरीमध्ये आहे. ही एक प्रकारची कुमार कादंबरी आहे. कुमारांना प्रेरणा देणारी कादंबरी आहे. मी तर म्हणतो अशी कादंबरी प्रत्येक शाळेत, प्रत्येक कुटुंबात असली पाहिजे. मी तर तुम्हाला म्हणेल, जाताना जसं आपण महिन्याचं बिल करतो की किराणा मालाचे एवढे पैसे, लाईटचं बिल महिन्याचं एवढं, असे जसे आपण पैसे वेगळे काढतो ना, तसे पुस्तकांसाठी, अशा पुस्तकांसाठी सुद्धा पैसे वेगळे काढा. आणि मला वाटतं जाताना प्रत्येकाच्या हातात हे पुस्तक दिसू द्या की जे वाढदिवसाला तुम्ही तुमच्या पुन्हा मुलांना मुलींना भेट द्या. आणि ही पद्धत आपण सुरू करूया की पुस्तकं देण्याची पद्धत. आणि मातीला पंख फुटताना याच्यामधलं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर आपण, मला पाटील सर, कादंबरीची आपण काय वैशिष्ट्य म्हणता येईल, तर मला 4 वैशिष्ट्य मी जेव्हा अनेक कादंबऱ्या वाचतो तेव्हा जाणवतात. एक म्हणजे त्याचं कथानक काय आहे, दुसरं आहे त्यातलं व्यक्तिचित्रण, आणि तिसरं म्हणजे त्या कादंबरीची शैली, आणि चौथं महत्वाचं वैशिष्ट्य की कादंबरीकाराचा दृष्टिकोन. त्याला नेमकं काय सांगायचं आहे. अनेकदा मोठे ग्रंथ 400 पानांची कादंबरी वाचायला घेतो
30-35 पानं होतात, तर त्या कादंबरीकाराला नेमकं काय सांगायचं आहे तेच कळत नाही. मग अर्धवट आपण ती कादंबरी ठेवून देतो. पण ही कादंबरीची पानं आपण पुढे 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 वाचत जातो आणि उत्कंठ आपली वाढत जाते. आणि शेवटला जेव्हा येतो, जेव्हा ती गौरा उंदीर मारण्याचं औषध आपल्या कंपासमध्ये ठेवते, तेव्हा आपलाही काळजाचा टोका चुकतो. काय होईल, शेवट कसा होईल. मला सुद्धा एकदम ते वाचताना ती गौरा जेव्हा पत्र लिहिते सगळ्या घरातल्यांसाठी की माफी मागते की मी जीव देणार आहे, पण जेव्हा त्याचा शेवट कलाटणी देतो आणि सकारात्मकतेकडे जातो, तेव्हा हायसं वाटतं. एकदम हृदयाचा ठाव घेणारी कादंबरी आहे. आणि या कादंबरीतला एक भाग मात्र मला तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवायचा आहे. काय असते कादंबरी, कादंबरीची भाषा काय असते, कादंबरीचा जिव्हाळा काय असतो. मला वाटतं ताईनीने ही कादंबरी लिहिताना अशी कुठेतरी एखाद्या बंद खोलीत, एसीच्या खोलीत असं बसून हे कागद लिहिलेले नाही आहेत. तरी तो प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे. अनेक त्यांचा तो व्यवसाय आहे, जो वैद्यकीय व्यवसाय, या माध्यमातून त्या अनेक शाळांच्या मुलींपर्यंत पोहोचतात. त्या मुलींशी बोलताना त्यांना अनेक विषय मिळतात आणि हा त्यांना विषय मिळालेला आहे. आणि या विषयातूनच ही कादंबरी पुढे सरकलेली आहे असं मला वाटतं. आणि ज्यावेळी असं काहीतरी अस्सल बीज तुम्हाला लेखनासाठी मिळतं, त्यावेळी ती कादंबरी सुद्धा तेवढी ताकदीची होऊन जाते. आणि म्हणून मला या कादंबरीचं वैशिष्ट्य सांगताना त्यांचा दृष्टिकोन फार महत्त्वाचा वाटतो. त्यांचं कथानक इतकं प्रभावी आहे की ते आपल्या मनाचा ठाव घेतं. त्यातली व्यक्तिचित्रण बघा, तुम्हाला गौरा लगेच डोळ्यासमोर येईल, तो भावड्या लगेच डोळ्यासमोर येईल. त्या घरातली आजी जो दुजाभाव करते मुलामुलींमध्ये, की जी भावड्याला ती ग्लासभर दूध देते आणि गौऱ्याला कपभर दूध देते, याच्यातूनच आपल्याला लक्षात येतं की कसा दुजाभाव चाललेला आहे, कसं मुलींना वेगळी वागणूक दिली जाते. तर ही सगळं अगदी सूक्ष्मपणे त्यांनी टिपलेलं आहे. आणि यातला एक भाग तुम्हाला वाचायचा की त्या गौराला कोकणात सहलीला जायचं आहे, तिला आणि तिच्या मैत्रिणीला लक्ष्मीला. आणि त्या आईकडे म्हणते, सांग की आबाला की पैसे दे मला म्हणून सहलीला. आबा सुद्धा म्हणतो, जाऊ दे मुलीला, आता कांद्याच्या विक्री होणारच आहे, यार्डात मी कांदे घेऊन जातोय, चांगला भाव मिळत आणि ते पैसे आले की तिला मी लगेच पेठेत नेतो, कपडे घेतो आणि सहलीचे पैसे सुद्धा देतो. आणि त्यावेळी काय घडतं ते तुम्हाला मला वाचून दाखवायचं आहे. म्हणजे काय नेमकं घडलेलं आहे. हमी भाव बिमी भाव मला काय बी कळलं नाही. ही गौरा तुमच्याशी बोलते बरं का. हमी भाव बिमी भाव मला काय बी कळलं नाही, पण कांद्याचं लय थोडं पैसे झालं हे मात्र समजलं. आपण सहलीला जायचं नाही हे मी ठरवून टाकलं. आबाने टेम्पोवाल्याला वाटायला लावलं आणि आबा मला आणि भावड्याला म्हणालं, चल गौरे तुला कापड घेऊ, नव्या पेठीत जाऊ. नको आबा, नको जायला नव्या पेठेत, मी नाही जाणार सहलीला. अगं तेवढ्यासाठी तर आलीस ना एवढा हात करून, आता नको का म्हणती. आबा गौरी कांद्याचा घोटाळा बघून नाही म्हणती या. भावड्या लगेच म्हणाला, तसं नाही आबा, मला गाडी लागते, घाटातला रस्ता आहे, तिकडं थंडी बी जादा आहे, म्हणून मला नको वाटतंय सहलीला जायला. वय वय खोटं बोलते ही आबा. भावड्याने मध्येच सुरवडला, अगं जा पोरे तू सहलीला, नको विचार करू, मी घेईन कुणाकडनं तरी उसनं पैसं. आबा लय चल म्हटलं, पण मी नाही ऐकलं. आम्ही स्टँडवर आलो, एसटीत बसून परत गावाकडे निघालो. मी आणि आबा शेजारी बसलो होतो. पलीकडच्या बाकड्यावर भावड्या बसला होता. भावड्याने पुढच्या सीटच्या बारला डोकं ठेवून ताणून दिली. आबा उदास होऊन बसलं होतं. त्यांचा पडलेला चेहरा बघू वाटत नव्हता. मला न कळलं असं आबांनी शर्टाच्या बाईनं डोळं पुसलं. मी बी खिडकीतनं बाहेर बघत डोळ्यातलं टिपं गाळत होते. घरी आल्यावर आबाने आईला समज सांगितलं. आई म्हणाली, गौरे का ग गेली नाहीस नव्या पेठेत, आणायचीस की कापडं, तुझी तू जा सहलीला. आमचं 12 महिने 18 काळ असंच चालायचं. नको आहे, मला नाही जायचं सहलीला. अगं आबा करतील काहीतरी पैशाचं, तू जा पोरे तू. नाही आई, मला जायचंच नाही. गौरे तू ठरवलं की कुणाचं काय बी ऐकत नाहीस. चला आता जेवायला मी वाढती समद्यांना. त्या दिवशी सगळ्यांची जेवणं खावणं गपचीप उरकली. समद्या घरात उदासी पसरली होती. म्हणजे ती पोरगी केवढी समजूतदार होती. विचार करा की आपल्या वडिलांना कांद्याचा चांगला भाव मिळाला नाही
आणि आता आपण तिला सहलीला जायचं होतं, ती किती खोटं सांगते, मला त्या गाडी लागते, घाटातली भीती वाटते, मला नाही जायचं सहलीला. त्या पोरीने कापडं सुद्धा घेतली नाही आणि ठामपणे ती सहलीला नाहीच म्हणाली. आणि हे जेव्हा मी वाचत होतो ना, माझे डोळे भरून आले हो, एवढी समजूतदार पोरगी आहे. आणि असंच मनाला ठाव घेणारं लिखाण पुढे घडतं. जशी याच्यामध्ये हृदय पिळवटून टाकणारी काही गोष्टी आहेत, तशा मनात पटकन गालावर हसू फुलवणारे सुद्धा याच्यामध्ये गोष्टी आहेत. की गावात बायांच्या अंगात येतं, त्याचं किती बारीक विश्लेषण ताईंनी केलंय. की का अंगात येत असेल बायांच्या, की असं तो वाजलं काही तर त्या तालावर बाया अंगात घुमतात. पण काही बाया मुद्दाम घुमतात, की त्या घुमायला लागल्या की लोक म्हणतात तिच्या देवी आहे, मग सासू त्रास कमी देते, नवरा कमी मारतो. आणि या जाचातून वाचण्यासाठी सुद्धा बाया घुमतात. म्हणजे किती किती बारकाईचं हे विश्लेषण आहे. मी अवाक झालो. काही ठिकाणी अशीच ही कादंबरी आपल्याला अवाक करते. त्यातली एक म्हणजे कसे खोटं बायका घुमतात त्याच्याबद्दल एक पटकन मी तुम्हाला एक भाग छोटासा सांगतो. तर आता पटकन तो सापडत नाही, पण मस्त तुम्ही वाचा सगळे. मी या कादंबरीतला काही भाग इतका म्हणजे आनंद, विनोद सुद्धा इतके छान मार्मिकपणे पेरलेले आहेत ना, ते वाचताना आपल्या गालावर हसू फुलतं आणि काही ठिकाणी हृदय पुलबटून टाकतं. आणि अशा पद्धतीने ही कादंबरी पुढे 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 जात राहते. याच्यात शिक्षणाचं महत्त्व तर सांगितलेलं आहेच, मुली वयात येताना त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितलेल्या आहेत. आणि शाळेचं वातावरण, घरचं वातावरण हे इतकं बेमालूमपणे एकरूप झालेलं आहे की कधी आपण शाळेत पोचतोय आणि कधी शाळेतून वाटेने चालत चालत त्या गौरासोबत घरी येतोय आणि आपल्याला घरातल्या कहाणी घडताना आपण पाहतोय. इतकं बेमालूमपणे ते वातावरण मला वाचताना एकरूप झाल्यासारखं वाटतं. यातलं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर मगाशी मी सांगितलं की किती भाषेचा गोडवा यांनी जपलेला आहे. हे वाचताना ती भाषा इतकी गोड वाटते की आपण पुढे पुढे वाचत जातो आणि आपल्या शब्दसंपत्तीमध्ये सुद्धा नकळत वाढ होत जाते. तर अशा पद्धतीने हे सगळं शिक्षणाचं महत्त्व सांगणारी ही कादंबरी आपण कुमार कादंबरी म्हणूया. आणि हे सगळं वाचताना मला एक छोटीशी कविता सुचलेली आहे. त्याच्यामध्ये ती गौरा म्हणते, मी आहे काही झालं तर मी शाळा बुडवणार नाही, काहीही झालं तर मी शाळेत जाणार. आणि म्हणून ती गौरा म्हणते, आय मी रोज शाळेत जाईन, शाळा शिकीन, बुक वाचीन, चारा पाणी करून जनावरांचा, घरचं काम बी करेन, पण रोज शाळेत जाईल. ती मुलगी पुढे म्हणते, पोटासाठी वनवन तुझी ठाव आहे मला, पोटासाठी तुझी वनवन ठाव आहे मला, एका घोटासाठी बी आराम नाही मिळत तुला. पण तू घरची नग काळजी करू, मी समद पायी, पण मी रोज शाळेत जाईल. ती पुढे म्हणते, गुरुजी जाऊ म्हणलं तुला चांगलं डोकं आहे, तेव्हापासून माझा जीव बघ हारकून गेलाय. गुरुजी जाऊ म्हटलं तुला चांगलं डोकं आहे, तेव्हापासून माझा जीव बघ हारकून गेलाय. दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, दिसभर काम करून रातच्याला दिव्याखाली वाचीन, पण रोज शाळेत जाईल. मी एक शिकलेत, आपला भावड्या बी शिकत आणि शिक्षणाचं महत्त्व त्याच्या डोक्यात बी बसत. साळमुळच हा विश्वास मी खरा करून दावीन, साळमुळच हा विश्वास मी खरा करून दावीन, पण रोज शाळेत जाईल. ती पोरगी शेवटी जे म्हणते ना ते फार महत्वाचं आहे मला असं वाटतं. ती म्हणते, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे. पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. शाळा म्हणजे माणसाचा तिसरा डोळा आहे, पण तुला खरं सांगू का, आपल्यासाठी भाकरीचा तो गोळा आहे. थोडी कळ काढ, आपली सारी सपन पुरी होतील, थोडी कळ काढ, आपली सारी सपन पुरी होतील. म्हणूनच मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच मी रोज शाळेत जाईल, म्हणूनच मी रोज शाळेत जाईल. ही कादंबरी लिहिताना, ही सगळी वाचताना तुमच्या सुद्धा लक्षात येईल की त्या किती एकरूप झालेल्या आहेत या सगळ्या घटनांशी. आणि म्हणून त्या एकरूप असल्यामुळे ती एकरूपतेने ती आपल्यापर्यंत पोहोचते. मला दुर्गा भागवतांच्या आयुष्यातला एक छोटासा प्रसंग सांगावासा वाटतो या कादंबरीच्या निमित्ताने. की त्या एकदा स्वयंपाक करत असताना त्यांची मैत्रीण आली आणि त्या म्हणाल्या, अगं तू काहीच याच्यात मसाल्याचे पदार्थ वापरत नाही,
याच्यात तेल जास्त वापरत नाही, ना शेंगदाणे ना खोबरं, तरी तुझं स्वयंपाक तुझी आमटी किती सुंदर होऊन जाते. लोकांना खात अगदी संपेपर्यंत पोट तृप्त होईपर्यंत लोक जेवतात. असं काय घालतेस त्यात? एवढं सगळं तुझं जेवण सुग्रास होऊन जातं. तर दुर्गा भागवत खूप छान बोलले आहेत. त्या म्हणाले मी काय घालते याच्यात माहिती आहे का? मी माझं मन घालते. आणि आपल्या माणसासाठी हे सगळं करायचं असं मनात आलं की सगळा स्वयंपाक माझा छान होऊन जातो. मला वाटतं या मातीला पंख फुटताना यांचं मन याच्यामध्ये खऱ्या अर्थाने उतरवलेलं आहे. आणि म्हणूनच ही कुमार कादंबरी फक्त कुमारांसाठी न राहता आपल्या मोठ्यांच्याही मनाचा वेध घेते आणि आपल्या मनात हे कुठेतरी पोचवलं पाहिजे. मला खूप ही कादंबरी वाचताना जिथे जिथे मला शक्य आहे माझ्या कार्यक्रमातून ही कादंबरीबद्दल मी बोलणार असं मनाशी मी पक्क ठरवलंय. आणि मी याच्यातून स्मिताताईंना एक सांगेल की ही कादंबरीचं अभिवाचन करा तुम्ही. मुलींशी हितगुज साधा ह्या कादंबरीच्या निमित्ताने. जशी काय गौराज बोलते त्या मुलींशी, शाळेतल्या मुलांशी, मुलांनाही कळवते. शाळेतल्या सगळ्या शाळकरी मुलांना 8वी 9वी 10वीच्या कुमार मुलांपर्यंत ही कादंबरी पोहोचली पाहिजे. आणि ती कशा पद्धतीने पोहोचवता येईल हे तुम्ही आम्ही सर्वांनीच विचार करूया. हे समाजाच्या भल्यासाठी आपल्याला पोहोचवायचं आहे. हे समाजापर्यंत हे पोहोचलं पाहिजे की जेणेकरून अनेक मुलींना ही कादंबरी प्रेरणा देईल, शिक्षणाच्या वाटेवर आणेल. जो त्यांच्यापुढे जो अंधार आहे, दारिद्र्याचा आहे, अज्ञानाचा आहे, दुःखाचा आहे, संकटांचा आहे, त्याच्यातून ह्या मुली मार्ग काढतील ह्या कादंबरीची प्रेरणा घेऊन असं मला वाटतं. आणि म्हणून मला असं वाटतं की बाबा बोरकरांचे फार छान ओळी आहेत. देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहाळे, सुंदराने सजलेले मंगलाचे सोहळे. देखणे ते पाऊले जी ध्यास पंथे चालती, देखणी ती पाऊले जी ध्यास पंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. मला वाटतं बाबा बोरकरांच्या ह्या कवितेतलं देखणे पण तुम्हा सर्वांना लाभो. आणखी जाता जाता एवढंच म्हणेन, ही कादंबरी जाताना प्रत्येकाने सोबत घेऊन जा, कारण याच्यात त्यांनी जीव ओतलेला आहे. हो, एक जसा चित्रकार आहे त्याच्या चित्रांचं प्रदर्शन भरलेलं आहे. आम्ही ते प्रदर्शन पाहायला गेलो आणि प्रदर्शन पाहता पाहता एक गौरासारखी चुणचुणीत मुलगी त्या चित्रकाराला म्हणते, तुमची चित्र खूप आवडली काका, पण त्याहून काय अधिक आवडलं माहिती आहे का? त्या चित्रामधली रंगसंगती. तुम्ही कोणत्या रंगात असा कोणता रंग मिसळता काका की एक वेगळाच मनाला आकर्षित करून घेणारा रंग तयार होतो. तो चित्रकार त्या गौरासारख्या मुलीला म्हणतो, बाळा मी असं ठरवत नाही ग की अमुक रंगात तमुक रंग मिसळावा. मी कोणत्याही रंगात कोणताही रंग मिसळतो, पण त्या रंगात माझा अंतरंग मिसळतो. तर कोणतंही चित्र बाह्य रंगामुळे कधीच सुंदर होत नाही. मंडळी, जसं स्मिताताईंनी ह्या पुस्तकात त्यांचा अंतरंग ओतलेला आहे, तसंच आपण सुद्धा हाती घेतलेल्या कामात आपला अंतरंग मिसळूया. आपलं काम सुद्धा या पुस्तकासारखं, इंद्रधनुष्यासारखं नक्की फुलून येईल आणि ते फुलून यावं म्हणून मी तुम्हा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. विचारांच्या मैफिलीचा गोडवा आपण अनुभवतोय आणि आपली शांतता खूप काही सांगून जाते की त्यांनी बोलत राहावं आणि आपण ऐकत राहावं. मित्रांनो, उल्लेख केला सभागृहातल्या गर्दीचा. असं म्हणतात की माणसाचा समुद्रभोवती असणं हेच खरं धन आहे. मी पण सोडणं, माणूस जोडणं हेच खरं जगणं आहे, हेच खरं जगणं आहे. आणि म्हणून मला डॉक्टर प्रमोद पाटील आणि स्मिता पाटील यांच्याबद्दल 2 ओळी आठवतात. एक शायर ने बहुत खूब कहा है कि चरित्र को पवित्र करने का कोई इत्र नहीं मिलता, चरित्र को पवित्र करने का कोई इत्र नहीं मिलता, अपने किरदार से इंसान खुद महकता है, अपने किरदार से इंसान खूप महकता है. कुणाची तरी सावली होण्यासाठी झाडांनाही उन्हात उभं राहावं लागतं, कुणाची तरी सावली होण्यासाठी झाडांनाही उन्हात उभं राहावं लागतं. आणि असं उन्हात उभं राहणारं झाड म्हणजे डॉक्टर प्रमोद पाटील आणि डॉक्टर स्मिता पाटील आहेत असं म्हणायला हरकत नाही. मंडळी, कौतुक झालंच. कौतुक ही संजीवनी आहे आणि ती संजीवनी आपण सगळेजण नक्कीच या दोघांना देत राहू. आणि यानंतर आपण बोलतोय आजच्या अध्यक्ष मनोरंजकाकडे. मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांत मोरे साहेब यांना पुस्तकातील बारकावे जर सांगायचे म्हटले तर तुम्हाला, मला असं वाटतं की एखाद्याने उल्लेख केला तसं ऑडिओ पुस्तक करता येतं किंवा छोट्या मोठ्या कथा जशा असतात तशा पुन्हा तुम्हाला कथेच्या माध्यमातून सुद्धा तुम्हाला मांडता येऊ शकेल. अशा उत्कृष्ट पद्धतीच्या या पुस्तकाचं
म्हणजे मी म्हणतो की मातीला पंख फुटताना हे साहित्य विश्वामध्ये याचं स्वागत आहे. मनोरमा साहित्य मंडळी, महाराष्ट्र साहित्य विषय शाखा सोलापूर पश्चिमचा अध्यक्ष या नात्याने मला अतिशय आनंद झाला की साहित्याच्या कार्यक्रमाला अशा उत्कृष्ट पुस्तकाच्या या प्रकाशनाच्या प्रसंगी मला उपस्थित राहण्याचा योग आणला. तो योग तुम्ही दिला. कारण कसं आहे की शब्दांना धार दिल्याशिवाय ते शब्द काय उपयोगाचे नसतात आणि सातत्याने त्याचा अभ्यास केला लागतो. नाहीतर तलवार काय मॅन केली किती गंजून जाते. म्हणून साहित्यिकाला लिहित बसावं लागतं. दिसा माझी काहीतरी लिहित जावे, शाळेत करून सोडावे सकळजन. ही तुमची जी भूमिका आहे ती अनेक वर्ष पाहतोय की मराठी छोट्या मोठ्या पुस्तकं असतील, कविता असतील, ललित लेखन असतील, पेपरमधून काही लिखाण असेल तर चांगल्या पद्धतीने सोलापूरमध्ये आहेत. आणि खऱ्या अर्थानं आमचे सोलापूर रसिक जे आहेत, माता भगिनी, या सगळ्यांचं मी पुरापासून मनाचं स्वागत करतो. आणि त्यांच्यासाठी माझे नेहमीचे आईचे 2 ओळी आहेत. आईच्या प्रेमात राजकारण नसतं, आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. आईच्या प्रेमात राजकारण नसतं, बाळाला दूध देताना हातचं राखून नसतं. तसं तुमचं आमचं असतं तर समाजाचं किती बरं झालं असतं, तर समाजाचं किती बरं झालं असतं. ताई, तुम्ही खूप भविष्यामध्ये एक महाराष्ट्र पातळीवरील मला आता दिसतं या ठिकाणी की उज्ज्वल भविष्य तुमचं साहित्यिक होणं आहे. सेवा करत राहावी लागते, कष्ट करत राहावे लागतात. कारण शेतीला मशागत दरवर्षी करावी लागते, तण दरवर्षी करावं लागतं, तरच ती शेती फुलते. नाहीतर केवळ बीज पेरून थांबून चालत नाही. त्याच्यावर रोगराई होऊ नये, त्याच्यावर आणखीन काय होऊ नये म्हणून सातत्याने आपले प्रयत्न करावे लागतात. त्यासाठी तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि आपण जाताना तुमच्यासाठी 2 ओळी पुन्हा एकदा आमच्या मारुती कडरोंची सवय लागल्या. तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, तमन्ना की दुनिया तो हर इंसान बसाता है, पाता वही है जो तकदीर ले आता है, पाता वही है जो तकदीर ले आता है. त्यांच्या स्वप्नामध्ये त्यांची जी काही इच्छा असेल भविष्यामध्ये त्यांना मान सन्मान मिळावा ते निश्चितपणे मिळेल एवढी खात्री मी त्यांना देतो. कारण कसं आहे, त्यांच्याकडं कुठल्याही वागण्या बोलण्यामध्ये गर्वपणा नसतो. अमिताभ बच्चनने म्हटलंय की बड़ी बड़ी कश्तियाँ अक्सर समुद्र में डूबती है, बड़ी बड़ी कश्तियाँ अक्सर समुद्र में डूबती है और बड़ी बड़ी हस्तियाँ डूबती है अपने गर्व से. धन्यवाद साहेब. खूप सुंदर समीक्षा. किती वेळा पिळायचा, पण ऊस कितीही वेळा पिळला तरी त्यातून गोडच रस येतो. त्यामुळं तुमचं हे व्याख्यान सुद्धा तितकंच गोड झालेलं आहे. या कादंबरीतून एक सकारात्मक संदेश असा आहे, मुश्किल नहीं है कुछ भी दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर, तू जरा कोशिश तो कर. आणि एक आनंदाची बातमी सांगा, आज इथं बुक केलेली आहे. 500 पुस्तकं ते घेऊन जाणार आहे. पुस्तक का घ्यावं, एक मला कविता आठवते पुस्तकावरची. पुस्तक का घ्यावं असं म्हणतात की पुस्तकं गच्च भरलेलं आभाळ असतं, आपण जमीन व्हावं लागतं आणि मुरवावं लागतं. त्यांना होतात, आपण उडायचं असतं त्यांच्या बरोबरीनं. कधी कधी ती झाडं होतात, कधी कधी ती झाडं होतात, आपण बसायचं असतं त्यांच्या सावलीला निवांत, आपण बसायचं असतं त्यांच्या सावलीला निवांत. ज्योत्ना पाटील, आपले मनपूर्वक आभार. आणि याच पद्धतीनं आज एक सुंदर अशी भेट, विचारधन आपण घेऊन जात आहे, विचारांना आपण श्रीमंत जा, नक्कीच ते आपण घेऊन जाल अशी अपेक्षा करतो. आणि शेवटच्या गोड आभाराच्या कार्यक्रमाच्या आधी आपल्या सर्वांना आव्हान आहे आणि चहाची व्यवस्था केलेली आहे. जसा कादंबरी मातीला पंख फुटताना या कादंबरीचं प्रकाशन व नाही गिरवता येत कुठलीच लिपी या द्वितीय आवृत्तीचं प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं ज्यांच्या हस्ते आज प्रकाशन सोहळा झाला ते आदरणीय श्री एकनाथजी आव्हाड सर, त्यानंतर श्रीकांतजी पाटील सर यांचे मी पाटील परिवाराच्या वतीने, मोहोळकरांच्या वतीने, सोलापूरकरांच्या वतीने अतिशय आभार मानतो. त्याचबरोबर आजचे लाभलेले अध्यक्ष, मनोरमा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष व साहित्याचे पुजारी श्रीकांतजी मोरे यांचंही मी सर्वांच्या वतीनं व पाटील परिवाराच्या वतीनं आभार मानतो. तसेच
पद्माकरजी कुलकर्णी प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे, की ज्यांची नेहमीच आम्हाला साथ असते आणि दिशा दाखवण्याचं काम असतं, तर यांचेही मी सर्वांच्या वतीने आभार मानतो. तसं बघायला गेलं, बायकोचं कौतुक करायचं पुरुष संस्कृती प्रधान संस्कृतीमध्ये थोडंसं अवघड वाटतं, परंतु तिचा जर साहित्याविषयीचा जर एखादा गुण चांगला असेल तर आपणही प्रोत्साहन द्यायला काही हरकत नाही. शेवटी मध्ये नाव माझंच लागणार आहे हे पण मी लक्षात ठेवतो आणि त्याच्यामुळं पहिल्यापासून प्रोत्साहन आमच्या घरात दिलं गेलं. माझी आई पूर्वी लिखाण करायची, तिचंही बरंच लिखाण पूर्वी होतं, तर माझे वडील आता नाही आहेत, त्यांनी ते जर असते बघायला तर एक वेगळं त्यांना अभिमान वाटला असता सुनेचा. आणि आपल्या सर्वांचेही अजून एकदा आभार मानतो की आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण हजर राहिलात. त्याचबरोबर ज्यांनी सूत्रसंचलन केलं असे दळवे सर यांचंही एक बुके देऊन मी आभार मानू इच्छितो. ते एकनाथजी आव्हाड सर यांनी द्यावं ही विनंती. सामाजिक सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी, साहित्य क्षेत्रातील सर्व मान्यवरांनी हजेरी लावली आणि आमच्या विनंतीला मान दिला, याबद्दल मी सतशः ऋणी आहे व सर्वांचा आभार मानतो. सोलापूरकरांचं, मोहोळकरांचं आणि आमच्या गिरवडी बुद्रुककरांचं सर्वांचं आभार मानून हा कार्यक्रम संपला असं अध्यक्षांच्या परवानगीनं जाहीर करतो. धन्यवाद. त्यांची प्रबोधन करणारी टीम याने असं ठरवलं. साहित्य क्षेत्रातील दिग्गज मंडळी तर उपस्थित आहेतच, पण डॉक्टर स्मिता पाटील आणि डॉक्टर प्रबोध पाटील परिवारावरती प्रेम करणारी माझ्या मातीला पंख फुटताना या कादंबरीचं प्रकाशन एकनाथ आव्हाड सर, ज्यांना साहित्य अकादमी पुरस्कार लाभलेला आहे, असे एकनाथ बाल साहित्यकार आणि कादंबरीकार, बाल साहित्यकार श्रीकांत पाटील सर यांच्या हस्ते, यांच्या शुभ हस्ते प्रकाशन झालं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून श्रीकांत मनोरमा परिवाराचे श्रीकांत मोरे साहेब लाभले आणि पद्माकर कुलकर्णी जे मसाप जुळे सोलापूर मसापचे अध्यक्ष आहेत आणि पुणे मसापचे जिल्हा प्रतिनिधी आहेत, या सगळ्यांच्या हातून माझ्या मातीला पंख फुटताना या कादंबरीचं प्रकाशन झालं. या प्रकाशनाला माझे सर्व आप्त आणि सुहृद हजर होते. या म्हणजे सभागृह खचाखच भरले होते आणि अनेक खुर्च्या मांडाव्या लागल्या. इतके जिव्हाळ्याचे लोक आज इथे उपस्थित राहिले होते. सोलापूरमध्ये सगळे मान्यवर साहित्यिक इथे उपस्थित राहिले होते. सामाजिक, राजकीय, आरोग्य, विधी, न्याय, अभियांत्रिकी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला आपली आवर्जून उपस्थिती दर्शवली. आज या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानते आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून. ही मातीला पंख फुटताना ही किशोरवयीन मुलीवरती कादंबरी आधारित आहे आणि ग्रामीण मुली शिक्षणासाठी किती संघर्ष करतात, कुठल्या कठीण परिस्थितीतून जातात, हे या कादंबरीमध्ये दर्शविले गेले आहे. वाचकांना, दर्शकांना माझी अतिशय नम्र विनंती आहे की ही कादंबरी आपण जरूर विकत घ्यावी आणि जरूर वाचावी आणि मला सगळ्यांनी अभिप्राय कळवावा. धन्यवाद. या चॅनलचे मनापासून आभार. डॉक्टर स्मिता पाटील लिखित मातीला पंख फुटताना या कादंबरीचं भावविश्व अतिशय ग्रामीण भागात एखादी मुलगी शिक्षणासाठी जी धडपडते त्या भावविश्वासावर अवलंबून आहे. या कादंबरीमध्ये आम्ही रोजच्या दैनंदिन वैद्यकीय व्यवसायात पाहतो की ग्रामीण भागातल्या अल्पवयीन मुली लग्न होऊन आलेल्या असतात आणि या मुलींच्या मनाची ठेवण, या भावविश्वाची ठेवण या कादंबरीत राहिलेली आहे. तर मला अतिशय अभिमान वाटतो की ग्रामीण भागातल्या या परिस्थितीला सुधारण्यासाठी ही कादंबरी निश्चितच उपयोगी पडेल. या वाचकांनी याचा जरूर फायदा घ्यावा किंवा महत्त्व त्याचं जाणून घ्यावं ही सर्वांना नम्र विनंती.